मुरंबा मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये खरं तर आता इरावतीची पोलखोल कशा पद्धतीने रमाने अक्षयसमोर केली आहे तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. खरं तर आता रमाला अण्णासाहेबांनी एका वचनामध्ये बंदिस्त केलेलं असतं, ते म्हणजे काही झालं तरी अक्षयला भेटायचं नाही, अक्षयशी बोलायचं नाही, आरोहीशीही कोणताही संबंध ठेवायचा नाही. मग आता रमा हे सगळं ऐकूनच आता कोणत्याही नात्याने म्हणजेच एक पर्सनल नात्याने अक्षयशी बोलत नसते. एक मॅडम म्हणून ती मात्र त्याच्याशी संवाद साधत असते. पण आता रमाने ठरवलेलं असतं की जर आपल्या मुलीच्या प्रेमासाठी आपल्याला त्या घरात जावं लागणार आहे तर त्यासाठी अण्णांनी जे काही वचन दिलं होतं ते काही झालं तरी मला मोडायला हवं आणि मला आता सीमालंघन करून आता त्या घरात प्रवेश करायला हवा, असं काहीसं रमानं ठरवलेलं असतं. आणि तिच्या या कार्यात तिला सपोर्ट करायला साई असतोच, कारण साईचं जरी रमावर प्रेम असलं तरीसुद्धा साई सगळं काही रमाच्या आनंदासाठी एकदम गुण्यागोविंदाने करत असतो. खरं तर रमाला प्रत्येक कार्यात तो सजेशनसुद्धा देत असतो आणि रमालासुद्धा ही सजेशन्स साईच्या आवडत असतात, कारण साई एक मित्र म्हणून, रमावर प्रेम करणारा एक व्यक्ती म्हणून तिला नक्कीच प्रत्येक कामामध्ये मदत करत असतो आणि याचाच रमाला खूप जास्त अभिमान वाटत असतो. दुसरीकडे साई हा मनापासून रमावर प्रेम करत असतो, पण रमाचंच प्रेम जर त्याच्यावर नसेल, रमा जर अक्षयसाठीच बनलेली असेल तर तो सुद्धा आता एक निर्णय घेतो की तो सुद्धा ठरवतो की आपण काही झालं तरीसुद्धा आता रमाला विसरायचं आणि रमाचा आनंद ज्या गोष्टीमध्ये आहे तो आनंद आपण साजरा करायचा. रमा आणि अक्षयची जर जोडी देवी आईनं बांधलेली असेल तर त्यामध्ये मी सुद्धा काही करू शकत नाही, असं देखील साईने आता मनाशी ठरवलेलं असतं आणि त्याने हे सगळे निर्णय घेतलेले असतात. आणि त्याने देवी आईसमोर हात सोडून आता काही झालं तरी रमाला शेवटपर्यंत साथ देईल, म्हणजे एक मित्र म्हणून तिला कधीही एकटं पाडणार नाही, असं देखील आता साईनं ठरवलेलं असतं. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं अक्षयने खरं तर आरोहीला कॉल केलेला असतो. आरोही जी आहे ती गोलूकडे गेलेली असते आणि त्यासाठी अक्षयने आरोहीला मोबाईलसुद्धा दिलेला असतो. पण अक्षयने आरोहीला कॉल न करता नेहमीच तो रमाच्या आठवणींमध्ये हरवलेला असतो, म्हणून चुकून ना त्याने रमाला कॉल केलेला असतो आणि त्याच वेळेला तो आरोही समजून रमासोबतच बोलत असतो आणि म्हणत असतो की बाळा, तू ना तुझ्या आईसारखी अशी चापलीसगिरी करून वागू नकोस. आणि हे नेमकं आता रमानं ऐकलेलं असतं, कारण त्याने आरोहीला नाही तर रमाला कॉल केलेला असतो. त्यामुळे रमाने या सगळ्या गोष्टी ऐकल्यामुळे इकडे मात्र आता अक्षय हा भडकलेला असतो, कारण रमा तिकडनं ओरडते आणि म्हणते की काय काय शिकवताय काय तुमच्या मुलीला, आणि मुळात तुम्हाला कळतंय का तुम्ही कोणाशी बोलताय ते, आणि तुम्ही इतक्या लहान वयात तुमच्या मुलीला मोबाईल दिलाय का, हेच चालणार नाही हा, आमच्या शाळेमध्ये या सगळ्या गोष्टी चालत नाही, असं देखील अक्षयला आता रमा सुनावू लागते. त्यावर अक्षय म्हणतो की सॉरी मला ना तुला कॉलही करायचा नव्हता, चुकून लागला, इच्छाही नव्हती तुला कॉल करायची, असं देखील अक्षय आता रमाला फोनवर बोलतो. त्यानंतर आता रमाला हे सगळं ऐकून तर थोडंसं वाईट वाटतं, पण रमा कॉल ठेवते. तर दुसरीकडे अक्षयला आता अचानकपणे बेडरूममधून पार्वती आजीचा आवाज येऊ लागतो, म्हणून अक्षय फोन ठेवून सीमाच्या बेडरूमकडे जायला निघतो. इकडे सीमा ही बेशुद्ध अवस्थेत असते, तिची जराही हालचाल होत नसते. आता सीमाच्या रूममध्ये आधीच मालविका, इरावती आलेले असतात आणि त्याच वेळेला पार्वती आजी सीमाला उठवायचा प्रयत्न करत असते. अगं सीमा डोळे उघड, तुला काय होतंय, असं देखील पार्वती आजी आता ओरडून ओरडून तिला बोलत असते. पण इकडे सीमा आता डोळे उघडायला तयार नसते. मालविका ही खूप जास्त घाबरलेली असते. मालविकालाही आता कळत नसतं की हे काय सुरू आहे, पण इरावती उगाचच नाटक करत असते. इरावती आता म्हणते, वहिनी डोळे उघड ग आता डोळे, किती ती प्रतीक्षा, असं काहीसं मुद्दामून बोलत असते. पण आज या सीमाची अवस्था जी झालेली आहे ना, त्याला दुसरं तिसरं कोणीही जबाबदार नाही आहे, तर त्याला सर्वस्वी जबाबदार ही इरावती आहे.
सीमाच्या अवस्थेला जबाबदार इरावती कशी, तर इरावतीनं आतापर्यंत सीमाच्या डोक्यावर परिणाम व्हायला हवेत, त्याचसोबत सीमाला वेड लागायला हवं यासाठी काही इंजेक्शन्स आणि त्याचसोबत चुकीच्या गोळ्या ह्या तिच्यावर दिल्या गेलेल्या होत्या आणि त्यामुळे सीमा जी आहे ती एकदमच अशी वेड्यासारखी वागत होती आणि त्याचे परिणाम आता त्या सगळ्या गोष्टींमुळे तिच्या मेंदूवर झालेले असतात आणि त्यामुळे अचानक सीमाने रिस्पॉन्स करायचं सोडून दिलेलं असतं. अक्षरशः पार्वती आजी तिचे हातपाय चोळत असते पण सीमा काही हालचाल करत नसते. अक्षयही खूपच घाबरलेला असतो. तो आपल्या आईला म्हणत असतो की आई, अगं आई उठ ना ग आई, काय होतंय तुला, थोडे हातपाय तरी हलव, डोळे उघड ग आई, अशी विनवणी करत तो आता तिला उठवायचा प्रयत्न करत असतो. पण सीमा नाही, सीमाच्या तोंडात ना एकही शब्द फुटत नसतो. तर दुसरीकडे आता पार्वती आजी अक्षयला म्हणत असते की मला असं वाटतंय ना अक्षय, तू रमाला बोलवायला हवं. रमासमोर आली ना तर नक्कीच सीमाला बरं वाटेल. तर दुसरीकडे मात्र आता इरावती खूप जास्त पार्वती आजीवर चिडलेली असते. ती पार्वती आजीला म्हणते, अगं आई काही काय बोलतेस ग, या सीमाला बरं करण्यासाठी ती रमा येऊन काय डॉक्टरचं काम करणार आहे का, कशाला उगाच त्या रमाला बोलवायचे, आणि एकदा आली ना का ती काही या घरातनं नाव घेत नाही निघायचं, काही गरज नाही तिला बोलवायची. पण आता अक्षयला सुद्धा कळत असतं की आपल्या आईला बरं करणारी एकमेव डॉक्टर आणि एकमेव व्यक्ती जी आहे ती रमा आहे आणि म्हणूनच तो इरावतीचं काही ऐकत नाही. त्यानं लगेच रमाला कॉल केलेला असतो आणि रमाला कॉल करून तो सीमाच्या तब्येतीबद्दल सांगतो आणि तो बोलू लागतो की आईची तब्येत अचानक खालवली आहे, ती काहीच रिस्पॉन्स देत नाही आहे, मला असं वाटतं की काहीतरी विचित्र घडले, मी तर डॉक्टरांना बोलवतच आहे, पण तू एकदा आईला बघून गेलीस तर बरं होईल. तर हे ऐकल्यानंतर मात्र रमाला धक्का बसतो, कारण रमा सीमाला स्वतःची आई मानत होती, कारण सीमानेही रमासाठी बरेच प्रयत्न आधी केलेले होते आणि त्यामुळे रमाला माहिती असतं की आता आपल्या आईची ही जी अवस्था आहे त्याला सध्या कुठेतरी जबाबदार ना ही इरावतीच आहे. त्यामुळे सीमाला बरं करण्यासाठी आता रमा निर्णय घेते की काही झालं तरी आता मला इथं जावंच लागेल आणि सीमा आईला बरं करावं लागेल. आणि त्यासाठी तिने जो निर्णय घेतलेला असतो त्या निर्णयाला ती साईला सांगू लागते आणि ती साईला आता म्हणते की साई सॉरी, पण आता मला निघावं लागेल, कारण आई खूप मोठ्या संकटात आहेत, ते रिस्पॉन्सही करत नाही आहेत, मला आत्ताच अक्षयचा कॉल आला होता. साई तिच्या पाठीशी उभा राहतो. साई म्हणत असतो की काही गरज लागली ना तर मला सांग, मी नक्कीच मदतीला धावून येईन आणि आपण स्पेशल डॉक्टरसुद्धा बोलवूया, जर डॉक्टर काही कामाचे नसतील त्यांचे तर, असं देखील साईनं तर रमाला सांगितलेलं असतं. रमा देखील साईला म्हणते की खरंच रे साई, मला ना अगदी तू जेव्हा मदत हवी असतेस ना तेव्हा त्या संकट काही अचानकपणे धावून येतोस ना, तूच माझा मित्र आहेस बघ, असं देखील साईला आता रमा बोलत असते. त्यामुळे आता साईला सुद्धा भरून आलेलं असतं. साई रमाला म्हणतो की तुम्हाला सोडू का मी, का तुम्ही चाल. तेव्हा रमा म्हणते की नाही मी जाऊ शकते, पण तुम्ही अण्णांना सांभाळून घ्या, असं देखील आता साईला रमाने सांगितलेलं असतं. तर साई म्हणतो की मी बघतो काय करायचं आहे ते, तुम्ही काळजी करू नका, असं देखील आता साईनं रमाला म्हटलेलं असतं. मग काय, रमा आता मुकादमांकडे जायला निघते. इथे सीमाला चेक करायला डॉक्टरही आलेले असतात आणि ते आता चेक तर करत असतात, पण रमाला पूर्ण खात्री असते की हे सगळं ना इरावतीमुळे झालेलं आहे. तर डॉक्टर जेव्हा आता सीमाला चेक करतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की सीमाच्या मेंदूवर म्हणजेच तिच्या या सगळ्या गोळ्यांमुळे परिणाम झालेला आहे. अक्षयने तर सांगितलेलं असतं की आईच्या गोळ्यांची सगळी जबाबदारी इरावती आत्या घेत होती. मग इरावतीकडे बघितल्यानंतर इरावती घाबरलेली असते. तिला आता कोणत्या गोळ्या दाखवू आणि कोणत्या नाही समजत नसतं. तर रमा म्हणते की कुठे ठेवलेल्या असतात गोळ्या, तर अक्षय म्हणतो की आईच्या कपाटातच असतात. मग काय, रमा त्या गोळ्या बघायला जात असते. तर राणीच तिला त्या गोळ्या काढून देते. राणी म्हणजे त्यांच्या घरात असणारी ती मेड, नेहमी तीच गोळ्या देत होती आणि त्यामुळे आता ती गोळ्या काढून डॉक्टरांना दाखवते आणि राणीने तो गोळ्यांचा डब्बा दाखवल्यानंतर इकडे मात्र आता इरावती खूपच जास्त घाबरलेली असते, कारण तिला आता समजून जातं की आपलं सत्य आता उघड होणार आहे.
डॉक्टर जेव्हा ती गोळी बघतात तेव्हा डॉक्टर सांगतात की ही गोळी, या गोळीने तर यांच्या मेंदूवर परिणाम झाला आहे. या कसल्या गोळ्या देताय तुम्ही तिला? तर दुसरीकडे इरावती सांगते की थोडा तिच्या डोक्यावर परिणाम झाला आहे ना त्यासाठी. पण डॉक्टर म्हणतात की तुम्ही काही वेडे आहात का? या गोळ्या अजून डोक्यावर परिणाम होण्याच्या आहेत आणि तुम्ही त्याच गोळ्या अजून देताय तुम्ही त्यांना, आणि त्यामुळेच त्यांची ही अवस्था झालेली आहे. काही झालं तरी त्यांना लवकरात लवकर तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला हवं, कारण त्यांची ही अवस्था त्या सगळ्या गोळ्यांमुळे झालेली आहे. त्यांच्या मेंदूवर या सगळ्या गोळ्यांचा परिणाम झालेला आहे. विनाकारण तुम्ही जास्तीचे डोसेस त्यांना दिलेत. आणि तेव्हा रमाच्या लक्षात येतं की हे सगळं कारस्थान करणारी एकमेव व्यक्ती इरावती होती. आता अक्षयलाही रडू येतं. अक्षय आता विनवणी करत डॉक्टरांना सांगत असतो की काही झालं तरी माझ्या आईला वाचवा, प्लीज मी तुमच्यासमोर हात जोडतो, असं देखील रिक्वेस्ट करत तो डॉक्टरांना सांगू लागतो. त्यावर डॉक्टर म्हणतात की तुम्ही काळजी करू नका, यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, यांच्यावर उपचार होतील आणि उपचार झाले की या नक्कीच बऱ्या होतील. पण इकडे मात्र आता अक्षयला रमा सांगत असते की बघितलंत का, आता तरी तुमचे डोळे उघडा. या गोळ्या इतके दिवस द्यायला मी नव्हती तुमच्या घरात. या गोळ्या इरावती आत्याने दिलेल्या आहेत आणि इरावती आत्या कोणत्या थराला जाते हे तुमच्या लक्षात येतं आहे का? का अजूनही तुम्ही बोळ्याने दूध पिताय, कोणत्याही गोष्टी कळत नसल्यासारखं वागताय? आता आणखीन तुम्हाला कसले पुरावे हवे आहेत? तुमच्या आईला जो काही त्रास झाला आहे ना, त्याला सर्वस्वी जबाबदार या इरावती आत्या आहेत. इरावती आत्यांनीच हे सगळं मुद्दामून घडवून आणले, असं देखील आता रमा जी आहे ती अक्षयला बोलू लागते. आणि त्याच वेळेला अक्षयचे सुद्धा खडकन डोळे उघडतात. अक्षयही विचार करतो की खरंच ना, रमा इतके दिवस मला इरावतीबद्दल ज्या काही गोष्टी सांगत होती त्याचा प्रत्यय आता अक्षयला समोर आलेला असतो. आणि त्यामुळे आता अक्षय इरावतीला जाब विचारत तिला म्हणतो की हे काय आहे आत्या, मी तुझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, पण तू हे सगळं काय केलंयस? आईला ह्या सगळ्या गोळ्या का देत होतीस? त्यावर इरावती रडायचं नाटक करत आता पुन्हा एकदा अक्षयला गोळ्यात घेण्याचा प्रयत्न करत असते. आणि ती म्हणत असते की अक्षय, माझ्यावर विश्वास ठेव, मी काही चुकीचं केलेलं नाही आहे. मला ज्या डॉक्टरांनी गोळ्या दिल्या त्याच गोळ्या मी आतापर्यंत सीमाला देत आले, पण मला काय माहिती या गोळ्यांचे परिणाम असे काहीसे होतील. तर आता रमामध्ये पडत इरावतीला म्हणते की उगाच आहे ना साळसूटपणाचा आव आणू नका. आता जे सत्य आहे ते खुद्द आता अक्षयला कळलेलं आहे. त्यामुळे आता यामध्ये फेरबदल करून काही ना काही मुद्दामून प्रॉब्लेम क्रिएट करू नका, कारण आता तर ह्या गोळ्यांचं सत्य तर बाहेर आलेलंच आहे. पण जेव्हा आई बऱ्या होतील ना, तेव्हा तुम्ही आईंच्याच तोंडून ऐका की ह्या बाईनं अजूनपर्यंत किती आणि काय त्रास दिलाय ते. आता तरी तुमचा विश्वास बसेल ना, असं देखील रमा मुद्दामूनच अक्षयला बोलू लागते. अक्षयलाही आता रमाचं बोलणं पटू लागलेलं असतं, कारण इरावती आत्याची जी काही नाटकं दिवसेंदिवस त्याच्या कानावर पडत असतात ते आता कुठेतरी त्याला खरी वाटू लागलेली असतात. कारण त्याच्या आईच्या बाबतीत जे काही घडलेलं असतं ते एकदमच भयंकर असं असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा, बाय.